मोहिते पाटला तर काय आम्ही घरातलेच आहे. अध्यक्षपदी त्यांनी सांगितल्यावरच मिळणार. परिचारक पार्टीला मी एक माणूस, दोन माणूस, तीन माणूस असं करत करत पार्टी येतो उभा केली. माझा स्वभाव आहे की पटतेत त्या गोष्टी पटतेत, नाही पटत ते नाही पटत. सुधाकर मालकांचं माझ्यावर फारच प्रेम होतं. तुम्ही आजपर्यंत जरी बघितलं मी कुठेही त्यांच्यावर टीका केली नाही आणि ते त्यांच्या घरातलं पण पर्सनली माझ्यावर कोण बोल. कसं आहे, काय लोक काम करून मोठे होते, काय लोकात जाऊन मोठे होते आणि काय लोक नेत्याचं कान भरून मोठे होते. आमची नेते मंडळी कामाच्या बाबतीत कुठं कमी पडत नाही, पण संपर्काला थोडं कमी पडते. माझे भारत नानाजी संबंध चांगले होते, परंतु हा कारखाना बंद होता आणि कुठंतरी अभिजित पाटील हा कारखाना चालू करतील त्या भूमिकेतनं मी त्यांना पाठिंबा दिला कारखान्याला. आज साहेबांकडे सगळ्याचीच माहिती. मी ज्या वेळेला त्यांना भेटायला गेलो आणि मग सांगायला लागलो मी सभापती होतो, ते 2 शब्दातच मला सांगितलं, देशमुख तुमचं सगळं मला माहित आहे. खरं तर हा काकांचा स्वभाव नाही. आतापर्यंत किती संकट आली, काय झालं ते सगळी सोडून गेली तरी काकांनी कधी पक्ष सोडला नव्हता किंवा साहेबांना सोडलं नव्हतं. लोकसभेला घरातला आपला उभा राहिल्यानंतर आपण दुसऱ्याचा प्रचार कसा करायचा, तिकडं राष्ट्रवादीचा करायचा आणि इकडे येऊन बीजेपीचा करायचा. बऱ्याच जणाला जमतंय पण मला नाही जमत. भारत नाना हे राष्ट्रवादीतनं आमदार होते आणि माझी भगीरथदादाची चर्चा झाली, जागा राष्ट्रवादीची होती. आता काय त्यांचं वरच्या लेवलला झालं माहित नाही, पण जे झालं हे सगळं चुकीचं झालं. म्हणजे आमची अशी अवस्था होती की शेतीवाडीत तर माझी 2दा गाडी फोडली. पांडुरंग परिवार सुद्धा येऊन माझा सत्कार करून गेले. मी त्यांना कुठं कमी पडलो नाही आणि ते मला कुठं कमी पडलं नाही. त्या जिल्ह्याला कोणातरी दृष्टी लागली आणि सगळ्या जिल्ह्याचं वाटून झालं. आज जिल्ह्याला पालकमंत्री नाही किंवा मंत्री नाही, आपल्याला मोजतच नाही ती अशी परिस्थिती. अशी एक टोळी मध्यंतरी तयार झाली की ह्या सगळ्यात वाद लागले पाहिजे आणि ह्या टोळीने जिल्ह्यात वाटवून करून टाकलं. आज तागायत कोणाचं 1 लिटर डिझेल पेट्रोल पण मी गाडीत गेली टाकून. खरंच ती सोन्याची दिवस होती. जी उजनीची अवस्था झाली तीच राजकारणाची झाली. आता सुरुवात करायला लागली, मग परिणाम पुढे दिसत जातो. आज खुर्चीवर बसले पण उद्या सतरजीवर बसून चर्चा करायची. आपण काम करत राहो, मिळत राहते. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझाच्या या विशेष भागामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, सोलापूर जिल्ह्याच्या शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी काशगाव म्हणजे पंढरपूर तालुक्यातल्या काशगावच्या असलेल्या वसंत नाना देशमुख यांची निवड झाली. त्या संदर्भाने खरं तर महाराष्ट्र माझावर मी नुकताच एक एक्सप्लेनचा व्हिडिओ केला होता आणि त्यानंतर मग एक नानांशी ह्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भानं हा जिल्हाध्यक्षपदाचा प्रवास, त्यांची राजकारणातली ही देशमुख म्हणून तर 3री पिढीच आहे, परंतु इथं त्यांनी जो पाठीमागचा बराच काळ राजकारणाची 35-40 वर्ष इथल्या सगळ्या राजकीय जडणघडणीची बघितलेत. ह्या सगळ्यासोबतच मोहिते पाटलांचे सोलापूर जिल्ह्यातले निकटवर्तीय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वात विश्वासू नेतृत्व म्हणून त्यांची जी इथली ओळख आहे. मी म्हणालो तसं एका बाजूला जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोहिते पाटील आणि तालुक्याच्या राजकारणामध्ये इथं परिचारक कुटुंबासोबत म्हणजे पांडुरंग परिवारासोबत काम करणं, पंचायत समितीचे सभापती म्हणून, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून, साखर कारखान्याचे संचालक म्हणून आणि जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून ह्या काही वेगवेगळ्या भूमिका त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये पार पाडल्यात. आणि हे सगळं असताना मी यापूर्वीच्या एका विश्लेषणाच्या व्हिडिओमध्ये म्हणालो होतो की पांडुरंग परिवारामधला अतिशय स्वतंत्र भूमिका घेणारा तरी देखील बंडखोर असतानाही प्रचंड विनम्रपणे सगळ्या गोष्टी, सगळ्या भूमिका मांडणारं नेतृत्व म्हणून नानांची ओळख आहे. आणि आज त्याच नानांसोबत आपल्याला संवाद साधायचा आहे. नाना नमस्कार. नमस्कार. खरं तर सगळ्यात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन. मी इथं तुमच्या ऐतिहासिक वाड्यात बसलोय. खरं तर खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे ह्या सगळ्या देशमुख कुटुंबांना. काशगाव मधलं हे बडप्रस्थ आहे आणि अजून देखील लोकांशी जोडून असलेली ही सगळी मंडळी आहेत आणि त्याच वाड्यात राहतात. मी आता बसलो तेव्हा ही वाड्याची मला त्याला ढेलजत म्हणतील ना जुन्या ह्याच्यात, त्याच्यामध्ये बसलोय आणि ही सगळी आजूबाजूला सत्कार वगैरे सगळं झाल्याचं मला चित्र दिसतंय. खरं तर नाना, ही मोठी जबाबदारी आहे. एका अर्थानं तुमचा हा सगळा राजकीय प्रवास बघितला, मी अनेक राजकीय तज्ज्ञ लोकांशी बोललो तर थोडी उशिरा मिळालेली जबाबदारी वाटते. काय वाटतं, हे मिळालेलं जिल्हाध्यक्ष पदाकडे कसं बघताय आता? किती मोठी जबाबदारी आहे आणि मोहिते पाटलांचं ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन निश्चितपणाने असणार आहे, कारण तुमची ही एकूण राजकीय तुमची जी सुरुवात आहे अगदी राजकारणातली 35 वर्षाची, ती देखील मोहिते पाटलांच्या सोबतचीच आहे. तुम्ही एकत्र सगळे राजकारण केले, तर थोडंसं जिल्हाध्यक्षपदाची निवड ही संधी कशी मिळाली आणि ह्यात मोहिते पाटलांचं कॉन्ट्रीब्युशन, काय व्हिजन आहे ह्याच्यानंतर? निवड झाली म्हणजे खरं तर मला माहितीच नव्हती. मला आदल्या दिवशी सांगितलं गेलं की तुमची निवड झाली. बरं. त्यामुळं मी काय त्या प्रक्रियेत नव्हतो. बरं. तरी सुद्धा मागच्या वर्षभरा कालावधी तिकीट मागण्याच्या किंवा साहेबांची संबंध आले, जयंत पाटील साहेबांचे संबंध आले, मोहिते पाटला तर काय आम्ही घरातलेच आहे, त्यामुळे तो काय विषय नाही. म्हणजे अध्यक्षपदी त्यांनी सांगितल्यावरच मिळणार हा तर विषयच नाही. तरी पण त्यांना जे मी कागदपत्र दिले किंवा माझे जे माहिती मी साहेबांना सांगितली, जयंत पाटील साहेबांना सांगितली,
हे सगळ्या माहितीमुळं मी त्यांना कुठेतरी माहीत झालो होतो की हा एक मी होतो, बरोबर. पण एवढ्या वरच्या लाईनमध्ये मी कधी गेलो नाही. मी आपला तालुका, तालुक्यातली लोकांची कामं, गाव, आपला गट, ह्याच्या पलीकडे फारसं मी कधी काय बघितलेलं नाही. जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आपल्या गटाची आहे किंवा शिक्षण आरोग्य या संबंधितले जे जिल्हा परिषदची काही कामं अशी ती करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या सगळ्यांची माहिती साहेबांकडे सगळ्याचीच माहिती असते. म्हणजे मी ज्या वेळेला त्यांना भेटायला गेलो आणि मग सांगायला लागलो मी सभापती होतो, ते 2 शब्दातच मला सांगितले, देशमुख तुमचं सगळं मला माहीत आहे. म्हणजे मी पर्सनल भेटायला एकटाच गेलो. त्यांनी मला बाकीच्या भरपूर माहिती विचारल्या, पण माझी माहिती त्यांना सांगायची गरज पडली नाही, कारण त्यांना ती माहिती होती. कारण तळातल्या कार्यकर्त्याची नाव असणारे ती नेते. बरोबर. आणि अकलूजकरांना तर काय आमच्या 3 पिढ्याच माहित आहे, म्हणजे आम्ही 3 पिढ्या त्यांच्याबरोबर काम करतो. आणि खरं तर ती शरद पवारांची ओळख पण आहे, म्हणजे पवार साहेब एकदा भेटलेल्या कार्यकर्त्यांचं नाव विसरत नाहीत असं देखील म्हणतात. मी कसं आहे, मी सभापती म्हणून काम केलं, त्यावेळेला त्यांना अनेकदा भेटलो होतो कामाच्या. बरोबर. मार्केट कमिटीचा चेअरमन म्हणून त्यांना अडचणी सांगितल्या होत्या. ते वेगवेगळ्या कामाच्या संदर्भात भेटणं सगळ्याबरोबर होतंच, त्यामुळे त्यांनी निवड केली असेल. तर खरं तर तुमची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली आणि तुमच्या जागेला जे जिल्हाध्यक्ष होते आणि बरेच वर्ष शरद पवारांसोबत निकटवर्ती म्हणून काम केले. 2004ला चांगला रिझल्ट इथल्या राष्ट्रवादीला दिला होता. मागच्या निवडणुकांमध्ये थोडंसं 19ला राष्ट्रवादी जिल्ह्यामध्ये फक्त 2 जागा होती, ती यंदा पुन्हा चांगल्या जागा आल्या होत्या आणि एकूण महाराष्ट्रातल्या जेवढ्या जागा आहेत त्यातल्या 50% जागा इथं सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत. त्यामुळे शरद पवारांचा एका अर्थानं हा बालेकिल्ला आहे सध्या जागांच्या बाबतीमध्ये, आमदारांच्या संख्येच्या बाबतीमध्ये. हे सगळं असताना कुठेतरी बलराम काका, आता वय आम्ही असं बघत होतो त्या तुमच्या निवडीकडे की काकांचं वय झालंय म्हणून ही बदल असेल, परंतु 2 दिवस अशा माध्यमांमध्ये बातम्या राहिल्या की अजित पवार गटाकडे ऑफर आहे आणि पुन्हा आज कळालं की उमेश पाटीलच तिथं अध्यक्ष झाले. पुन्हा अशी चर्चा सुरू झाली की भारतीय जनता पार्टीकडे जातात की काय. तुमचे जुने सहकारी आहेत, ते ज्येष्ठ राहिले ती सगळी मंडळी, काका वगैरे, तर ते काय वाटतं, काका काय विचार करतील, काय निर्णय घेतील? कारण साहेबांचं काकाचं फार जवळचं फार जवळचं, म्हणजे मला वाटतं जिल्ह्यात काका म्हणजे साहेबांचे फार उजवात म्हणून त्या ठिकाणी मानलं जात होतं. आणि आम्ही काकांबरोबर मी जेडपीत अनेक वर्षी काम करतो. खरं तर हा काकांचा स्वभाव नाही. पण आता आतल्या काय गोष्टी आहेत आता मला काय डिटेल एवढं माहित नाही, पण हे आम्हाला अपेक्षित नव्हतं. आम्हाला धक्का आहे, कारण काकासारख्या सिनियर माणसानं, कारण आतापर्यंत किती संकट आली, काय झालं, ते सगळी सोडून गेली तरी काकांनी कधी पक्ष सोडला नव्हता किंवा साहेबांना सोडलं नव्हतं. बरोबर. त्यांनी का निर्णय घेतला ही अनाकलीय गोष्ट आहे. खरं तर तुमची निवड, तुम्ही म्हणता की मला आदल्या दिवशी माहीत झालं त्यामुळे तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये नव्हता, परंतु असं झालंय का मागं अशी काय कानावर गोष्ट आहे का की तुमची निवड झाल्यामुळं ते दुखावले असतील, पण पुन्हा प्रमोशन दिसलं होतं वर, कारण प्रदेशाची जबाबदारी होती, त्यांना प्रमोशन दिलं, उपाध्यक्ष म्हणून ते गेले. पण या वयात मला प्रदेश नको, माझा जिल्हा बरा आहे, मी 5 आमदार आणलेत, अशी काय भूमिका होती तशी काका? काय नाही, आता काका 10 तारखेला माझी आणि काकांची भेट झाली होती जिल्हा परिषदमध्ये. त्या दिवशी असं काय वाटलं नव्हतं काकांचं काय. खरं तर नानांचं राजकारण बघितलं तर ते जिल्ह्यात मेथे पाटील आणि तालुक्यात पांडुरंग परिवाराशी कनेक्ट आहे. कारखान्याचं संचालक पद असेल, व्हाईस चेअरमन देखील राहिला तिथं. आणि आम्हाला माहित आहे की नानांची गाडी सकाळी मतदारसंघात निघली तर लोकलला सुद्धा रोज 200-250 किलोमीटर फिरून ती पुन्हा नाना काशेगावला येतात मुक्कामाला. तरी जनतेशी इतका कनेक्ट आहे, पांडुरंग परिवारामध्ये इतके दिवस झालं सातत्यानं काम करताय, तरी सुद्धा पाठीमागे ज्या निवडणुका झाल्या 2024ला, तिथं का नानांना असं वाटलं की आपण काही वेगळा विचार करावा किंवा काही वेगळ्या भूमिका घ्यावा किंवा परिवारा ज्या बाजूला उभा आहे त्या बाजूला आपण असावं, असं काय वाटलं नाही नाना? आता काय, आपण पूर्वीपासून मी काँग्रेसचा NSIचा अध्यक्ष होतो, विद्यार्थी संघटनेचा मी जिल्ह्याचा अध्यक्ष होतो. मी काँग्रेस पक्षाचा सेवादलचा पण अध्यक्ष होतो जिल्ह्याचा. आणि पक्षीय लेवलला मी चांगल्या पद्धतीचे काम केलं. पुन्हा राष्ट्रवादीमध्ये राहिल्यानंतर मी एकदा जेडपीला आलो, सभापती झालो. आणि मग माझा स्वभाव आहे की पटतेत त्या गोष्टी पटतात, नाही पटत ते नाही पटत. मला कुठंतरी थोडंसं त्या गोष्टी खटकायला लागल्या, परंतु सुधाकर मालकांचं माझ्यावर फारच प्रेम होतं, त्यामुळं मी काय करू शकत नव्हतो. मी थांबलो, जरा जाऊ द्या म्हणलो, मालकांना काय फार त्या हिशोबानं थांबलो होतो. परंतु नंतर काही गोष्टी अशा झाल्या, आता अभिजित आबा कारखान्याला उभारला. आता माझे भारत नानाजी संबंध चांगले होते,
किंवा युवराज दादाही संबंध चांगले आहेत, गणेश पाटलाही संबंध चांगले आहेत. परंतु हा कारखाना बंद होता आणि कुठंतरी अभिजित पाटील हा कारखाना चालू करतील त्या भूमिकेतनं मी त्यांना पाठिंबा दिला कारखान्याला. बरोबर. आम्ही त्यावेळेला कारखान्याला त्यांना सहकार्य केलं, कारण वाटत होतं की आज आम्ही बघितलं तर पांडुरंगवर एवढं त्या लोकांचा हाल व्हायला लागले, म्हणजे लोक यायला लागली, परत ऊस वाढायला लागला, ऊस घालणारी लोक वाढायला लागली. म्हणजे एक तालुक्यातली चांगली संस्था जर चालू राहिली तरी लोकांचा प्रश्न मिटेल. बरोबर. ह्या भूमिकेतून मी अभिजितदादांना पाठिंबा दिला. आणि लोकसभेला दर्शील मोहिते पाटील उभा राहिले, घरातला उमेदवाराचा घरातला आपला उभा राहिल्यानंतर आपण दुसऱ्याचा प्रचार कसा करायचा. बरोबर. आणि मग तिकडं राष्ट्रवादीचा करायचा आणि इकडे येऊन बीजेपीचा करायचा. बऱ्याच जणाला जमतंय, पण मला नाही जमत, माझ्या तत्वात मी बसत नाही. आपण एक काम करतो तर एका लाईन मध्येच गेलं पाहिजे. म्हणून मी खरं तर इथं विरोध पण केला नाही, मी शांत बसलो. मी कामच तिकडे केलं, म्हणजे इकडे फार लक्ष दिलं नाही. मी इथं कुणाला मत टाका म्हणून सुद्धा या भागात सांगितलं. हे विरोध बी नाही, सहकार्य नाही, अशी भूमिकेत राहिलो. तरी परंतु थोडंसं सगळ्यांना ती खटकायला लागली. आता आपण असंही केलंय तसं केलं, तर आपण आता उघड पक्षातच आपण जावं असा निर्णय केला मी. आणि आपण पक्षात जाऊन उमेदवारी मागावी राष्ट्रवादी ह्या विचारामध्ये जाऊन मी पक्षात प्रवेश केला. खरं तर तो पक्षप्रवेश झाला, त्यानंतर जे निवडणुका झाल्या त्याचे निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. 2024च्या विधानसभेचे पुन्हा समाधान अवतारे तिथं आमदार झाले, अनिल सामंतांना जेमतेम मतं मिळाली. हाही आरोप झाला की कदाचित महाविकास आघाडी म्हणून इथं जर राष्ट्रवादीनं थोडीशी समजूतपणाची भूमिका घेतली असती किंवा मग एकच भगीरथ बालके एक तर राष्ट्रवादीचे उमेदवार किंवा काँग्रेसचे असते तर कदाचित इथली सीट जागा गेली नसती. 100%. अशाही गोष्ट झाल्या. काय होतं त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये? तुमचं आकलन, तुम्ही वरिष्ठांशी बोलत होता? हे वरिष्ठांशी बोललो होतो आणि माझी भगीरथ दादाची चर्चा झाली होती की कुणालाही मिळालं तर आपण इथं करूया, आपलं सीट इथं बसते. परंतु बहुतेक त्यांना खात्री वाटलेली नसावी म्हणून त्यांनी परत काँग्रेसकडे जाऊन प्रयत्न केले आणि जागा राष्ट्रवादीची होती. भारत नानाही राष्ट्रवादीतनं आमदार होते आणि ही जागा राष्ट्रवादीची होती. आता काय त्यांचं वरच्या लेवलला झालं माहित नाही, पण जे झालं हे सगळं चुकीचं झालं. त्यामुळं हक्काची एक जागा आपली या ठिकाणी घेतली. कारण उद्या इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पण या निकालाचे परिणाम पडले असते कदाचित, कारण ताकद राहिली असते. कारण मुळात विठ्ठल परिवाराचा हा जो काय घटक होता, राष्ट्रवादीचे नाना आमदार राहिले होते, तो विठ्ठल कारखाना हातातून गेला होता, बऱ्याच गोष्टी ह्या घडल्या होत्या. त्यामुळे कदाचित इथली जागा असती तर अजून इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या भागातल्या जिल्हा परिषदेच्या जागावर त्याचा चांगला परिणाम निश्चितपणानं झाला असता. खरं तर मला पुन्हा यायचं आहे त्याच्यावर की ही जी सगळी नेते मंडळी एका बाजूला जाणं आणि मग तिथं जी मला संधी दिसते या मतदारसंघामध्ये काम करण्याची, तो माझा पुढचा प्रश्न निश्चितपणानं असणार आहे. पण ती माझी अजून लाईन पूर्ण व्हायची आहे. ती परिचारक साहेबांच्या सोबतची अशी की आत्ता तुमची निवड झाल्यापासून मी जर एकूण सोशल मीडिया सगळा बघितला तर परिचारक कुटुंबाच्या जवळ असलेली काही व्यक्ती, महत्वाचे चेहरे आहेत जे त्यांच्या नेत्यांसोबत असतात, का वावर आहे त्यांचा, अशी लोक नानांवर टीका करायला लागलेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही नानांना खूप संधी दिल्या. आता त्याच्या उलटं पण आहे की नानांच्या जवळचे काही कार्यकर्ते माझे मित्र आहेत किंवा त्या राजकीय जीवनामध्ये आमच्या गाठीभेटी पडतात, त्यांना असं म्हणणं आहे की नानांची क्षमता खूप होती, नानांना हिने अडकवून ठेवलं, संधी दिल्या नाहीत त्या. हे दोन्हीकडे चाललंय. कसं बघतात नाना? काय संधी त्या वेळेचा राजकीय विषय असतो. मी पण तळातनं काम केलं. हे तर परिचारक पार्टीला एक माणूस, 2 माणूस, 3 माणूस असं करत करत पार्टी इथं उभा केली. मी त्यांना कुठं कमी पडलो नाही आणि ते मला कुठं कमी पडलं नाही. त्याने मला सगळ्या पदावर बसवण्याचं काम केलं. मार्केट कमिटी चेअरमन असेल, सभापती असेल, 4 वेळा जिल्हा परिषदला असेल. मी पण पार्टीचं वाढवण्याचं लोक, तुम्हालाही माहीत आहे की या भागातले विरोधक असतील सगळे लोक, म्हणजे आमची अशी अवस्था होती की शेतीवाडीत तर माझी 2दा गाडी फोडली होती. त्या दहशतीत असताना सुद्धा आम्ही काम करून पार्टी इथं वाढवली. आणि आता कुठंतरी विचारधारेत बदल व्हायला लागला. आपल्याला काय गोष्टी पटत होत्या, काय पटत नव्हत्या. त्यामुळं मला काँग्रेस राष्ट्रवादीचं काम करायची माझी इच्छा होती म्हणून मी बाहेर पडलो. तसे त्यांचे माझे काय पर्सनल कुठं असे वादविवाद कुठलेही झाले नाहीत. ते मला काय बोललेले आहेत किंवा मी त्यांना काय बोललो नाही. तुम्ही आजपर्यंत जरी बघितलं मी कुठेही त्यांच्यावर टीका केलेली नाही आणि ते त्यांच्या घरातलं पण पर्सनली माझ्यावर कोण बोललं. आणि ते थोडंसं जे बोलतेत ना, ह्यांना पार्टीत मी आणले. ह्या पार्टीत तीच लोक बोलतात जे आमची ओरिजिनल पार्टीतली लोक आहेत.
जे आमच्या पांडुरंग परिवारातले ओरिजिनल माणूस आहे. माझी एक खात्री आहे की एक पण माणूस बोलणार नाही. हा. पण हे जे आता एक जमा झालेला आहे, हा. आम्ही बसून कधी मोठं होऊन कधी काय करू अशा, म्हणजे कसं आहे, काय लोक काम करून मोठे होते, काय लोकात जाऊन मोठे होते आणि काय लोक नेत्याचं कान भरून मोठे होते. त्यातली जी टोळी आहे तेवढीच टीका करते. बाकी तुम्ही जर पांडुरंग परिवारातला जुना माणूस जर काढला, कुणालाही तुम्ही विचारा. आज मी फिरतोय, पांडुरंग परिवारातले बरेच आमचे सहकारी सत्कार करायला भले ते मला उद्या मतदान करणार नाहीत किंवा माझ्या विरोधात सुद्धा असू शकते, पण एक आपला सहकारी जिल्ह्याच्या पदावर गेलाय म्हणून बरेच लोक पांडुरंग परिवाराचे सुद्धा येऊन माझा सत्कार करून गेले. आता तो नानांचा बी स्वभाव आहे की नानांचा वावर सगळीकडे असतो, म्हणजे अजात शत्रू राजकीय व्यक्तिमत्व आहे की चांगलं झालं की सगळ्याच्या कौतुकाला तुम्ही पुढे असता, सुखदुःखात पण असता. मी तालुकाभर बघतो, कारण मी तुमच्या शेजारच्या गावात गेलं पाहिजे ना. तर ही भूमिका असेल, त्यामुळे कदाचित असेल. परंतु हे जे तुम्ही आता म्हणाला की काही जणांना काम करून मोठं व्हायचं आहे आणि काही जणांना कान भरून मोठं व्हायचं आहे, परंतु मला एक चित्र दिसते या सगळ्याच्यामध्ये की तुम्ही परिचारक कुटुंबासोबत काम करत असताना मोठ्या मालकांचं नेतृत्व तुम्हाला मान्य असणं, तुमचं ज्येष्ठत्व त्यांना मान्य असणं, परंतु परिचारकांची ही जी दुसरी पळी इथल्या राजकारणामध्ये आली, मग ते नाव घ्यायला प्रशांत परिचारक आहेत, उमेश परिचारक आहेत, तिथे जो तुमच्या वयाचा वर्ग होता की जुना वर्ग असेल किंवा भास्करप्पा गायकवाडांपासून असतील, आता हरीश दादा तिथं काम करतात पंचायत समितीमध्ये, ह्या पिढ्यांशी जुळवून घेणं कुठं तर परिचारकांच्या ह्या दुसऱ्या पिढीला अवघड जाते किंवा ही काय दिसते आम्हाला तालुक्यामध्ये? याचं कारण काय सांगतो? तो प्रश्न पूर्ण करतो की सोशल मीडिया जवळ आम्ही बघतोय किंवा चर्चा आम्ही बघतो, त्याच्यामध्ये अगदी निवडणुकांपासून ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे मी मगाचा फक्त एक अर्धा प्रश्न राहिला की मी जसं म्हणालो की काही लोकांचं म्हणणं असं आहे की नानांना परिचारकांनी खूप दिलं, नानांच्या लोकांनाच काही म्हणणं असं आहे की संधी, ह्याच्यामध्ये आमदारकीची चर्चा नाना कायम केली जाते की कसं करणार? आमदारकीच्या स्पर्धेच कधीच नव्हती. नाही, ह्या आमदारकीच्या स्पर्धेमध्ये नाही की जेव्हा म्हणजे हे परिचारकांची बी खंत आहे, असं अजिंक्य जण बोलतात की कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये मला कार्यकर्त्यांना मतं पडतात, पण माझ्या आमदारकीला तिथं कार्यकर्त्यांना म्हणजे त्या भागात मतं मिळत. आपण जर गेलो, तुम्हीच प्रश्न विचारला, तुम्हीच उत्तर दिले. त्याचे काय आहे, ग्रामपंचायत लेवलला लोक वेगळे वागतात, भावकी, जवळच बोर असे प्रकार ग्रामपंचायतला होत असतात. जिल्हा परिषदला थोड्याफार फरकानं तोच स्थानिक गोष्टी बघितल्या जातात. जिल्हा परिषदला सुद्धा उमेदवार कोण आहे, आता ते दिवस गेलेत की वसंतांना सांगतोय लगेच सगळ्या गावांत ते ऐकावं, हा प्रकार आता राहिलेला नाही. तुम्ही आहे ना, मग तुमच्यापुरतं बोला, हे लोकांची भूमिका आहे. त्यामुळं आता ज्यांना आमदारकी लढवायचे किंवा आमदार व्हायचे त्यांना खूप पळावं लागते, तळागाळात जावं लागते. फार बारशापासून ते आता लोकांच्या कामापेक्षा पर्सनल संपर्कावर लोकांच्या अपेक्षा जास्त. तुमचं एखादं काम होऊ द्या नाही तर नाही होऊ द्या. आणि मग आमची नेते मंडळी त्या बाबतीत कामाच्या बाबतीत कुठं कमी पडत नाही, पण ह्या बाबतीत थोडं कमी पडते, मान्य करावं लागेल. संपर्काला थोडं कमी पडते आणि संस्था भरपूर असल्यामुळं, कामं भरपूर असल्यामुळं मग ते संस्थेला वेळ द्यायचा का ह्या कामाला द्यायचा का कशाला द्यायचा. आम्ही कुठंच नाही, त्यामुळं आम्ही काय तिसऱ्या गावातनं फोन आला की आम्ही सकाळी हजर असतो तिथे 7 वाजता. ह्या गोष्टी आहेत. खरं तर पुन्हा तुमच्या जिल्हा परिषदेवर आणते, उद्या निवडणूक आहेत समोर, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे आणि नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत. राष्ट्रवादीला सोलापूर जिल्ह्यात मोठी संधी आहे, कारण इथं शरद पवारांना मानणारा किंवा एकूण पुरोगामी विचारसरणीच्या अंगाने चालणारा बराच मोठा वर्ग ग्रामीण भागामध्ये, बऱ्याच वेळा त्याला नेता मिळाला नाही, पण तो वर्ग शरद पवारांच्या नावाने इथं संघर्ष करत मात्र प्रत्येक निवडणुकीमध्ये आपापल्या पद्धतीनं राहिला. हे सगळं होत असताना उद्या ही किती मोठं चॅलेंज आहे, कारण 1990-91ची जर परिस्थिती बघितली तर तो जो मोहिते पाटलांनी इथे एक जी बांधणी केली होती, तुम्ही त्यावेळेला तरुण असाल पण त्या मोहिते पाटलांच्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी होता, आणि मग तिथं मोहिते पाटील असतील, इथं मोठे मालक असतील, राजन पाटील असतील, पलीकडं मला वाटतं दिगंबर बागल असतील, बबनदादा शिंदे असतील, ह्या सगळ्या लोकांना घेऊन त्यांनी ज्या पद्धतीनं मोठबांधणी केली ती 91-92च्या ज्या जिल्हा परिषदा झाल्या त्यामध्ये ती यशस्वी गट करून दाखवला. त्यानंतर 95च्या निवडणुकांमध्ये आमदारकीमध्ये काही जागा आणल्या. परंतु ही जर मधला काळ बघितला तर पुन्हा ह्या सगळ्या कुटुंबांना घरघर लागली होती. मोहिते पाटील कुटुंब मागं राहिलं, राजन पाटील कुटुंब तिथं आरक्षित जागा पडली, पुन्हा मागे आहे. ह्या वेळेला त्यांच्या विचाराचा आमदार पण तिथं पराभूत झाला. बबनदादांना अभिजित पाटलांनी पराभूत केलं. दिगंबर बागलांच्या कुटुंबाचा हाल काय झाला आपण बघितलं. पण पुन्हा एकदा कुठेतरी 2024च्या निमित्तानं ज्या पद्धतीने मोहिते पाटलांच्या घराला ग्लॅमर आले, पुन्हा एकदा जिल्ह्याची बांधणी मोहिते पाटील करणार किंवा जिल्ह्यावर मोहिते पाटील पुन्हा एकदा हे राजकीय वर्चस्व प्रस्थापित करतात अशी चर्चा, किंवा तिथूनच खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीचं वातावरण पण महाराष्ट्रात तयार जी जागा जाहीर करायची होती लोकसभेला तिथनं,
तर एक जुनं सहकारी मोहिते पाटलांचं म्हणून जे आता मोहिते पाटलांच्या पहिल्या पिढीसोबत बी काम करत होते, आता धैर्यशील मोहिते पाटील दुसरी पिढी आहे, तुम्ही काम करताय. त्या दुसऱ्या पिढीला सोबत घेऊन पुन्हा नाना जिल्हाध्यक्ष म्हणून ही जिल्हाभर सगळी बांधणी करून उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थान पुढच्या आमदारकी इथं काही जागा आपल्या विचाराच्या येतील असे प्रयत्न आमदारकी लांब आहे अजून, पण स्थानिक स्वराज्य संस्था पुढे आहे. स्वराज्य संस्थांमध्ये काम करावंच लागणार आहे. आता एवढी मोठी जबाबदारी जर आपण घेतली असेल तर त्याची बांधणी करणे ही जबाबदारी आहेच, आपली करावंच लागणार. आणि तो विषय जो तुम्ही पूर्वीचा सांगितला, खरंच ते सोन्याचे दिवस होते. कोण कोणाच्यात हस्तक्षेप करत नव्हते, जे जे त्याच्या आमदारकी साबत होत्या, जे जे त्याची कामं चाललेली होती आणि एकमेकाच्या विचारांना चालत होती. आपण जर बघितलं, गणपतराव असतील, दादा असतील, मोठे मालक असतील, बबन दादा असतील, राजन मालक असतील, हे सगळे साधा तुम्हाला प्रश्न विचारतो की उजनी 114% भरती आणि तरी मायनसमध्ये जाऊन संपते. बरोबर. म्हणजे कुठंतरी ही माणसं एकत्र बसून नियोजन करत होती. आता जो तो आपल्या आपल्या तालुक्यात पुरतो, त्यामुळे इतकी भरलेली सुद्धा उजनी संपते. जी उजनीची अवस्था झाली तीच राजकारणाची झाली. कारण तिथं मला आता खेदानं म्हणावं लागते, आता तुम्ही लहान माणूस आहे, पण इथं एक अशी एक टोळी मध्यंतरी तयार झाली की ह्या सगळ्यात वाद लागले पाहिजे आणि ह्यांची वाद लागल्याशिवाय आम्ही मोठं होणार नाही. अशी वाद लागणारी जी टोळी तयार झाली आणि ह्या टोळीने जिल्ह्याचं वाटोळ करून टाकलं. जिल्हा बॅकफुटला गेला असं वाटतं. गेला ना, जिल्ह्याचंच नुकसान झालं फार मोठं. म्हणजे आज जिल्ह्याला पालकमंत्री नाही किंवा मंत्री नाही, आपल्याला मोजतच नाही ती अशी परिस्थिती. ज्या काळाला जिल्ह्यात आपल्या 2-3 मंत्री असायचे, आपल्या जिल्ह्याला मंत्री सुद्धा देण्यात, म्हणजे आपला जिल्हा कुठे गेलाय म्हणजे समजते आपल्याला. हे सगळे जी राजकीय निरीक्षण वर केली जात असणार आहे, कसं वागायला लागला जिल्हा एकमेकांसोबत. आता काय एकमेकांच्या रिस्पेक्टने जी वागणारी पिढी होती तीच संपली. आज जर आपण टीका करणारी बघितली तर काय लेवलच नाही त्या टीकेला ना. अशा लेवलची टीका आता केली. कधी कधी याचा खेद वाटते ना, कारण मी आता वाईट वाटतं. सोशल मीडिया इतकं वाईट वाटतं की इतका सुखा समाधानात चालणारा जिल्हा होता, त्या जिल्ह्याला कोणातरी दृष्टी लागली आणि सगळ्या जिल्ह्याचं वाटून झालं. आणि ह्याला अजून एक कारण आहे, जे रचना बदलल्या गेल्या, ह्या रचना बदलल्या गेल्यानंतर त्या गोंधळात जास्त वाढ झाली. जेवढ्या रचना बदलल्या त्यावेळेला ह्या गोंधळामध्ये जास्त वाढ झाली. उद्या पंढरपूरची नगरपालिका समोर आहे. तुम्ही एवढ्या दिवस पांडुरंग परिवारासोबत राहिलाय, आज राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहात. पक्षाने दिलेली जबाबदारी म्हणून, मोहिते पाटलांचे सहकारी म्हणून आणि स्वतःची जी नैतिकता आहे तुमची की मी जिथं आहे तिथलं प्रामाणिक काम करतो म्हणून, ह्या तिन्ही गोष्टीमुळे उद्या इथं नगरपालिकेला पलीकड माहितीची ही सगळी यंत्रणा असणार आहे, परिचारक वगैरे असणार आहेत. नानांना मात्र राष्ट्रवादीची इथली जागा जास्तीत जास्त लोकांच्या निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे. इथं आमदार म्हणून तुमच्यासोबत सध्या राष्ट्रवादीचा चेहरा अभिजित पाटील आहेत. तर उद्या ही कशी आम्हाला बांधणी दिसणार आहे पंढरपूरच्या नगरपालिकेची नानांची? मी आता सुरुवात करायला लागली, मग परिणाम पुढे दिसत जातील. आज आपण आज काय सांगू. कालच आम्ही बसलो, काल मंगळवाड्यात त्यांनी सत्कार ठेवला होता. त्यांना सांगितलं बाबा आज खुर्चीवर बसले, पण उद्या 17जीवर बसून चर्चा करायची आपण समोर आणि जास्तीत जास्त जागा आणण्याचा प्रयत्न करू. त्यात आपल्याला काँग्रेसला सोबत घ्यायचं आहे, त्यात आपल्याला शिवसेनेला सोबत घ्यायचं आहे, काही एखादा अपक्ष उमेदवार चांगला आला तर त्याला सोबत घ्यायचं आहे. म्हणजे आज आम्ही मायनसमध्ये, हे मान्यच करावं लागेल. त्यामुळं आम्हाला जे येतील ते बरोबर घेऊन, जे इलेक्टिव्ह उमेदवार आहेत ते बरोबर घेऊन आम्हाला या ठिकाणी लढावं लागणार. आता मोठ्या शक्ती लढायचं आहे. किती जरी आम्ही पळाल तरी आमची ताकद अपुरी आम्हाला मान्यच करणार. पण मतदार आहे आमचा, आम्हाला मतदाराला मान्य असणारी जर माणसं चांगली ओळखून काढली तर काही अडचणी येईल असं मला वाटतं. पंढरपूर तालुक्याचं नाना राजकारण बघितलं तर इथं राजकीय महत्वाचे जर चेहरे मोजले तर ते जवळपास एका बाजूला झाले. इथं परिचारक माहितीत आहेत, अवताडे माहितीचे आमदार आहेत. इथं प्रमुख विरोधक म्हणून ज्या चेहऱ्याकडे बघितलं जाईल त्या स्वर्गीय नानांचे चिरंजीव असलेले भगीरथ दादा ते शिंदे यांच्या सोबत जातील अशी चर्चा आहे. अगदी कालच्याच निवडणुकीला परिचारक त्यांच्यासोबत असतील अशी चर्चा होती ना. आता उद्याच्या नगरपालिकेला परिचारक बालकी एकत्र असतील अशी चर्चा. अर्थात ती राजकीय आहे, तुम्हाला माहित आहे त्याचा किती त्याला किंमत आहे. पण प्रश्न असा आहे की इथं हे सगळे माहितीकर, पलीकडे कल्याणराव काळे अजितदादा गटामुळे माहितीकर, पंढरपूर तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचा मोठा चेहरा आहे का? आणि उद्या ह्या सगळ्यामध्ये राजकीय विरोधक म्हणून कोणी काम करायचंय ती पोकळी आहे, ती नानांना संधी दिसते. 100% मला आता करावंच लागणार आहे. जेवढे लोक येतील त्यांच्याशी ऍडजस्टमेंट करून मेळ घालून सगळ्याचा लढवावं तर लागणार आहे. नाना संयमी आहेत. ही सगळी मंडळी ह्यातली बरीच अग्रेसिव्ह आहेत, त्यांना बऱ्याच गोष्टी खेळता येतात, त्यांना अलीकडची आयुध वापरता येतात निवडणुकांमध्ये, सोशल मीडिया वापरता येते. नाना मात्र मीडियापासून लांब, शांत स्वभाव, संयमी भूमिका. ही कशी लढाई नाना?
लढणार नाही, ह्याच लाईननं लढणार मी. हे बघा, सोशल मीडिया किती जरी तुम्ही बोलला, आक्रमक बोलला, काय झालं तर लोक कर्मणूक म्हणून बघतील. शेवटी लोक काम बघतील. तुम्ही किती लोकांच्या उपयोगाला पडलाय, तुम्ही लोकांसाठी किती वेळ देताय. नाहीतर मग नुसतं सोशल मीडिया वापरून लोक मोठी झाली असती. काम करायची गरज पडली. प्रत्येकाची स्टाईल वेगळी. आता तुम्ही म्हणसाल तुम्हाला हे 4 माणसं शिवाय दिली तुम्ही देणार का? ती माझा पेंड नाही. मी कोणाला शिवाय देऊ शकत नाही किंवा कोणाला मी वाईट म्हणू शकत नाही. मी माझ्या राजकीय जीवनात कुणावर कधी टीका केली नाही. माझा नेता चांगला एवढं मी सांगितलं. दुसऱ्याला वाईट म्हणायची माझी काही गरज नाही. मग अशी असं म्हणाला की पांडुरंग परिवारामधला जो जुना सहकारी तो अजून देखील माझ्याशी कनेक्ट आहे. म्हणताना असं म्हणाला की उद्याच्या राजकीय निवडणुकांमध्ये तुम्हाला मत देणार नाही, पण नानांचा असा प्रयत्न असणार आहे की त्यातलं काही गडी आपल्यासोबत आलं पाहिजे. घेणार ना, बघणार ना. आली कोण आता राजकारण करायचं किंवा आपली सीट निवडून आणायच्या म्हटल्यानंतर तो प्रयत्न करावा लागणार. ज्यांना माझे विचार पटतील ते येतील माझ्याकडे. भगीरथ बालकेंना राष्ट्रवादी किंवा काँग्रेस एकच मिळून आपण लढू, परिस्थिती चांगली आहे, जिथं आपली जागा बसू शकते आणि आपल्या विचाराचा आमदार होऊ शकतोय असं वाटणारे नाना कदाचित उद्या जे भगीरथ बालके आता निर्णय घ्यायच्या तयारीत आहेत असं बोललं जाते. तिकडे पलीकडे जायच्या गोट्यामध्ये तुम्ही मान्य केलं की इथं आपली ताकद कमी पडते. दादांसोबत बसून एखादी बैठक करून जरा थांबा, इथं चांगली परिस्थिती येऊ शकते अशी काही चर्चा होणार आहे नानांची? होऊ शकेल भविष्यात. आता आपल्यावर जबाबदारी. आता काय करायचं ठरवायचं आहे. आपल्यावर जबाबदारी नसताना, आपल्याला काय अधिकार नसताना मी जर इथं म्हणलो बाबा तुम्हाला ही जागा सोडूया, ती करूया, मी त्यांना बोलू शकत नव्हतो. बरोबर. आज मी बोलू शकतो बाबा मिळून करूया, ह्या जागा तुम्ही घ्या, त्या जागा तुम्ही घ्या, असं करूया. हे सगळं करताना म्हणजे मला वाटत नाही अशी परिस्थिती येईल. पण आता जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली तेव्हा वय एका राजकारणातल्या 35 वर्ष प्रदीर्घ अनुभवाचा आहे, पण वयाची एक मर्यादा आहे. अर्थात तब्येत उत्तम सांभाळले, ह्याची काय अडचण येते ह्या परिस्थिती तब्येतीची वगैरे काय? कुठल्याही तरुणाला माझ्या बरोबर पळून दाखवू द्या. बरं, कुठल्याही तरुणाला पळून जाऊ दे. मी आज 6-7ला तयार असतो जेवण करून. मतदारसंघात फिरायला कुठे कोण चला म्हणला, कोणाचं काम आहे. मी अजून लहान कार्यकर्ता मानतो स्वतःला. एखादा कचेरीत काम चला म्हणलं तर जातो, पंचायत समितीत चला म्हणतो, जिल्हा परिषद चला म्हणलं तर जातो, कलेक्टर ऑफिसला चला म्हणलं तर जातो. एखाद्याचं पुण्या मुंबईला काम आहे तरी चल म्हणतो. आज ताग आहे. एवढा फिरलो मी तरी कधी कंटाळत नाही. आणि आज ताग आहेत. कुणाचं 1 लिटर डिझेल पेट्रोल पण मी गाडीत घरी टाकून घेतो. खरं तर नाना ही बसलोय तो वाडा आहे. ही देशमुखांची ही पाठीमागे परंपरा दिसते अशी. पाठीमागे दौलतराव बाजीराव देशमुख, अगदी इथं पंजोबा आहेत, इथं आजोबा आहेत, वडील आहेत, परत पलीकडे हे पण हे सगळ्या खापर मला वाटतं पंजोबापर्यंत हे सगळे इथं ही वारसानं हे सगळं आलंय. नाना म्हणतात तसं नाना स्वाभिमानी आहेत, नाना स्वतंत्र भूमिका घेणार आहेत, तरी नाना संयमी आहेत. तुम्ही म्हणाला की मी कधी कुणाचं 1 रुपयाचं पेट्रोल देखील मी हे टाकलं नाही. या सगळं करणाऱ्या नानांनी राजकारणामध्ये जनमानसामध्ये 35 वर्ष घालवली, तळागाळात गेले, लोकांच्या सुखदुःखामध्ये गेले. पद उशिरा मिळाले असं वाटतं की हा पहिला प्रश्न विचारून झालाच होता. परंतु कदाचित मोहिते पाटलांना हाताशी धरून ह्याच्यापेक्षा एक मोठी राजकीय संधी मिळवता आली असती, पण ती सतत प्रत्येक वेळेला डावललं गेल्यामुळे गेले असं काही कधी खंत असते मला? काही खंत नाही मला. मी कुठल्या अपेक्षाने कधीच काम करत काम करत राहो, मिळत राहते. आता मिळालं अध्यक्षपद बोलवून जे आज सांगेन मी न मागता मला अध्यक्षपद मिळालं, ह्यात झालं. ह्याच्यासाठी कितीतरी लोक बरी हेलपाट मारते, किती हेलपाट मारतात, काय करतात. पण म्हणजे ही आपल्या कामाची पावतीच आहे. तर हे होते राष्ट्रवादीचे नवे जिल्हाध्यक्ष शरद पवार गटाचे, ज्यांच्यावर उद्या अतिशय महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. कारण पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, स्वतः ते जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेत. एकूण प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असलेला, चळवळीशी जोडून असलेला आणि राजकारणामध्ये स्वतंत्र ठाम नीटनीटकी मतं असलेला आणि एका बाजूला मोठा वारसा आहे कुटुंबाला देशमुखीचा, परंतु ही सगळी देशमुखी, हा मोठा भला मोठा वाडा हा सतत लोकांच्या सेवेमध्ये ठेवून सतत लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असणारा असा हा नेता आहे, जो जिल्हाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीला लाभला. ह्याच्यापूर्वी देखील काका अतिशय साधे होते, धोत्रावर फिरणारा अतिशय साधा माणूस, पण निष्ठा ह्या एका गोष्टीवर शरद पवारांच्या सोबत कायम राहिलेला माणूस. आणि दुसरा आता पुन्हा हे राजकारणातलं इतकं महत्त्वाचं घर, पिढ्या असलेलं घर, ऐतिहासिक वारसा असलेलं घर, मोहिते पाटलांचं नातेवाईक आणि जवळचे निकटवर्ती समज जाणारं घर, ह्या अशा कुटुंबातला माणूस जिल्हा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीला लाभलाय. त्याचे काय परिणाम उद्या होतील,
काय पद्धतीचा रिझल्ट त्यातून येईल, नानांची मेहनत कशी असणार आहे, बांधणी कशी करतील. एक गोष्ट निश्चित आहे की मला ही खात्री आहे ना की उद्या येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे तिथं तुम्हाला यश निश्चितपणाने मिळेल. ह्याचं कारण म्हणजे तुमचा स्वभाव बांधणी करून ठेवण्याचा आहे, तडजोडीचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोक सोबत घेऊन जात असताना ज्या पद्धतीची भूमिका वटवावं लागेल ते अतिशय संयमानं वटवण्याची तुमची पद्धत आहे, तुमचा स्वभाव आहे. आणि कुठे राजकीय उथळपणा नसलेलं नेतृत्व असल्यामुळं बरीच गणित आतल्या आत त्यांना ती वाड्यात बसून सोडवता निश्चितपणाने येणार आहेत. आणि हा वाडा पंढरपूरच्या वाड्यासोबत मी बरेच वर्ष कनेक्ट आहे, त्यामुळं तिथं जी गाठ असते ती गाठ निश्चितपणे नानाकडून ह्या निवडणुकांमध्ये जागोजागी बांधली जाणार आहे, त्याचे परिणाम दिसणार आहेत. परंतु आपण महाराष्ट्र माझाच्या वतीनं जो परवाचा एक्सप्लेनर केला तो एक्सप्लेनरमध्ये बरीच मतं नानांच्या बद्दल आपण व्यक्त केली होती. आणि मग आज प्रत्यक्षात भेटायची संधी 2 दिवसानंतर मिळते. हा लाभलेला जिल्हाध्यक्ष इथल्या प्रशासकीय पातळीवर बऱ्याच पदांवर काम केलेला माणूस आहे. मग पंचायत समिती, जिल्हा परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, कारखान्याचे व्हाईस चेअरमन, संचालक आणि जिल्हा परिषद म्हणून. आणि मग जिथं जे लागेल लोकांना, जिथं लोकांसोबत जावं लागेल तिथं त्या ठिकाणी जाऊन लोकांची कामं करून घेत असताना लोकांसोबत अतिशय आपुलकीनं वागणारा हा माणूस आहे. आणि मग त्या माणसाकडे ज्या वेळेला इतक्या मोठ्या पक्षाचं इतकं महत्वाचं पद येतं, ज्या पक्षाची ताकद पूर्ण महाराष्ट्राच्या 50% एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये, आणि त्या पदाला मोठी ताकद असल्यामुळे उद्या बरेच शब्द टाकता येणार आहेत. शब्दांना ताकद नानांच्या असल्यामुळे बरेच निर्णय जिल्ह्यातले बदलणार आहेत. आणि मग ह्या समीकरणाच्या अंगात नानांना काय वाटते? मी म्हणालो तसं नाना एका बाजूला जिल्ह्यामध्ये मोहिते पाटलांच्या आणि तालुक्यामध्ये परिचारकांच्या सोबत राहिले, परंतु गेल्या निवडणुकीमध्ये ते परिचारकांपासून वेगळे होते. पण असं असताना देखील त्यांची भूमिका ही कुठेही राजकीय विरोधकाची आहे, परंतु ती राजकीय वैराची किंवा राजकीय द्वेषाची निश्चितपणानं नाही. त्यामुळे ते जे एकूण राजकीय शहाणपण आपल्या शब्दातून नानांच्या व्यक्त होत होतं मगाशी. कारण मी बरेच प्रश्न विचारायचा प्रयत्न केला, परंतु कुठल्याही पद्धतीची टीका किंवा कुठल्या पद्धतीचा कोट करणं किंवा कुठल्या पद्धतीचे आरोप करणं त्यांनी निश्चितपणाने टाळले. तो त्यांचा राजकीय स्वभावाचा देखील भाग आहे. आणि कदाचित याचमुळे तर हा माणूस मागची 35-36 वर्ष इथल्या राजकीय चळवळीमध्ये किंवा राजकीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने टिकून राहिलाय. मी मगाशी आलो त्यावेळेला म्हणत होते की अशा पद्धतीने माध्यमांमध्ये फार व्यक्त होणं काय आपला स्वभाव नाही, तरी सुद्धा तुम्ही आम्हाला आवर्जून वेळ दिला, तुमच्या ह्या वाड्यात बसून तुमच्याशी गप्पा मारता आल्या, तुमच्यासोबत काही राजकीय मतं तुम्हाला विचारता आली. उद्या तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे, त्या जबाबदारीसाठी आमच्या महाराष्ट्र माझाच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. आणि वेळोवेळी जेव्हा आम्ही काही प्रश्न विचारू, आम्ही तुमच्यासोबत असू, त्यावेळेला तुम्ही आम्हाला निश्चितपणाने वेळ द्याल ही अपेक्षा. धन्यवाद.